आपल्याला इथे लाभलेले आहेत. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे त्यांचा आदर सत्कार करणं हे आम्ही आमचं आद्य कर्तव्य समजतो. म्हणून आजच्या हा जो गुरुजींमधला फरक आहे, या फरकाची कारणं आणि त्या कारणावर सातत्याने आम्ही शिक्षक विचार करत असतो. आजची आपली शिक्षण पद्धती आणि शिक्षणाकडे पाहण्याचा पालकांचा, समाजाचा आपला दृष्टिकोन, मूलभूत शिक्षण किती घेतात, हे अनेक विषय आपल्या समोर स्थलांतराचे अनेक प्रश्न आहेत. मानवी इतिहास जर पाहिला तर स्थलांतरित होतो आणि मग कुठंतरी शिक्षणातून काहीतरी क्रियाशीलता निघायला पाहिजे. या दृष्टीनं रयत शिक्षण संस्थेचा गुरुकुल विभाग, रयत शिक्षण संस्थेमध्ये नव्यानं आलेले इंटरॅक्टिव्ह पॅनल, रयत शिक्षण संस्थेनं नव्यानं येऊ घातलेलं आणि तुम्ही घेत असलेलं यायचं ट्रेनिंग, असे एक ना अनेक उपक्रम विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनात त्यांना किमान त्याची तोंड ओळख झाली तर ते त्याच्यामध्ये निश्चित आपलं आयुष्य बनवू शकतात आणि चांगल्या प्रकारे आयुष्य बनवू शकतात. साने गुरुजींनी समता सांगितली, प्रेम सांगितलं. तुमच्या सगळ्यांमध्ये ती समता आहे का? व्यासपीठाहून वर्गामध्ये, परिसरामध्ये जे काही घडतंय ते सारं तुमच्यासाठी घडतंय आणि यात जे मुलं मुली एकाग्रतेनं सांगणाऱ्याचं ऐकतील ते निश्चित यशस्वी होतात. पण सांगणारा काय म्हणतोय आणि आपण काय करतोय, आपल्या मनाचं आणि मेंदूचं जर तारतम्य नसेल, त्या अनुषंगानं आज तुमच्याकडं महाराष्ट्रातली अत्यंत नावाजलेली अशी सूर्या करिअर अकॅडमी आहे. त्याचे समीर काकड सर, या सरांना 4-5 दिवसापूर्वी विनंती केली की सर, माझ्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी तुमचा कार्यक्रम ठेवावा. त्या विनंतीला ते मान देऊन आलेत. त्यांचा स्टाफ ते घेऊन आलेले आहेत. त्या सर्व स्टाफचं मी विद्यालयातर्फे, तुमच्या माझ्यातर्फे, सर्वांतर्फे स्वागत करतो. आणि आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आपले मार्गदर्शक आदरणीय वसंत महाले सर यांनाही काल मी पंचायत समितीत गेलो असता त्यांना विनंती केली, सर आमच्याकडे कार्यक्रम आहे. ते वेगळ्या कामासाठी आले का त्यांच्या क्रीडा स्पर्धा आहेत आपल्या तालुक्याच्या या ठिकाणी. तर त्यांना म्हणलं सकाळी आले तर या बा, आमचा कार्यक्रम चालू राहील. तेही विनंतीला मान देऊन आले. अशा लोकांचं मार्गदर्शन मिळणं अत्यंत गरजेचं असतं. आपण येतो जातो, परंतु स्थिर बसून लोकांचे विचार ऐकणं, त्याचं मंथन करणं हेही आपल्या मेंदूसाठी गरजेचं आहे. तर ते आलेत. तुमचं भविष्य, तुमचं करिअर अनेक क्षेत्रात घडू शकता हा विश्वास मला आहे. त्यानिमित्त या ठिकाणी सूर्या करिअर अकॅडमीचे आलेले काकड साहेब, समीर सर यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि माझं प्रास्ताविक जे आहे ते की उद्या भविष्यामध्ये माझी मुलं, माझे विद्यार्थी, गावचे विद्यार्थी चांगल्या ठिकाणी, दर्जेदार ठिकाणी स्वाभिमानानं, स्वावलंबनानं काम करताना आम्हाला दिसतील. आणि ती वृत्ती तुमच्यामध्ये खिलाडू वृत्ती निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी असे उपक्रम आपण दरवेळेस आयोजित करत असतो. त्याचा तुम्ही फायदा घ्यायचा आहे. एवढंच मी बोलतो. जय हिंद, जय कर्मवीर. कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल मोखाडा यांच्या मार्फत आयोजित केलेल्या
करिअर मार्गदर्शन शिबिरानिमित्ताने उपस्थित असलेले या अकॅडमीचे संस्थापक आदरणीय काकडे सर, त्यांच्यासोबत उपस्थित असलेले तुमच्याशी हितगुज साधणारे आदरणीय गुंजाळ सर, त्यांच्या सोबत असलेल्या भगिनी, या कॉलेजचे प्राचार्य आमचे आदरणीय घुले सर, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, माझे सर्व रयत शिक्षण संस्थेचे हायस्कूलचे सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, खरं तर अगदी कालच अचानक सर आलेत आणि विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन हे या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. मी म्हटलं सर तुमच्याच पटांगणामध्ये उद्या आम्ही दिवसभर आहोत, तर ही एक बऱ्याचशा वेळेस काय होतं का आमचं प्रशासकीय कामकाज करत असताना बऱ्याचशा वेळेस धावपळ सुरू असते आणि ज्या कामासाठी आमची नेमणूक झालेली आहे ते कुठंतरी ते दुर्लक्ष होतं आणि म्हणून मलाही ही एक संधीच होती का एक चांगलं या ठिकाणी मार्गदर्शन शिबिराचा लाभ घेता येईल. खरं तर रयत शिक्षण संस्था म्हणजे एक उपक्रमांचं खजिनाचं आहे का या संस्थेच्या माध्यमातून विविध असे सहशालेय उपक्रम राबविले जातात. तर ते केवळ ते उपक्रम संख्यात्मक नाही, तर जे उपक्रम असतात ते गुणात्मक असतात आणि ते केवळ संस्थेच्या हितासाठीच नाही, तर पूर्ण महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेला एक दिशादर्शक असे उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून घेतले जातात आणि त्याचा सार्थ अभिमान आम्हाला या रयत शिक्षण संस्थेचा आहे. कारण मोखाडा तालुक्यामध्ये सर्वात मोठी संस्था आणि हायस्कूल जर बघितली तर हीच हायस्कूल आहे. म्हणजे आमच्या तालुक्यामध्ये जर एखादा राज्यस्तरावरनं जिल्हा स्तरावरनं एखादी कमिटी आली तर आम्ही आमच्या तोंडातून सहज शब्द निघतो का कुठली हायस्कूल बघायची, तर डोळे झाकून आम्ही करवीर हायस्कूलचं नाव घेतो आणि तिथं कुठल्याही वेळी कधीही अचानक असू द्यात कसंही असू द्यात कुठलाही पथक जरी आला तर नेहमी तत्पर असणारा हे हायस्कूल आणि या हायस्कूलच्या माध्यमातून केवळ मुलांना शिक्षणच नव्हे तर त्यांचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांचं पुढं काय, बऱ्याचशा वेळेस प्रश्न पडतो का कोणी BA होतो, 12वी होतो, BA MA PhD होतो, डिग्र्या अशा 10, 15, 20 डिग्र्या आपल्या कागदासोबत असतात, परंतु त्याला जर विचारलं का तू PhD झाला, MPhil झाला, हे झाला ते झालं, पण तू नेमकं कमवतो किती, तर त्यावेळेस त्याच्याजवळ प्रश्नचिन्ह निर्माण होतात का माझ्याजवळ डिग्र्या भरपूर आहेत पण मी आज 1 रुपये मी स्वतः कमवू शकत नाही. तर हे जेव्हा वास्तव्य समोर येतं तेव्हा खऱ्या अर्थानं ह्या शिक्षणाबरोबर हे जे काही विद्यार्थी आहेत ह्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मला वाटतं कुठल्याही स्पर्धा परीक्षा घ्या, या स्पर्धा परीक्षेमध्ये आपण विविध प्रकारचे कोचिंग क्लासेस वगैरे लावत असतो, पण हे जे काही अकॅडमी आहे या अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थी हे शारीरिक किंवा बौद्धिकरित्या त्या ठिकाणी सक्षम होत असतात. आणि मी ऐकून आहे किंवा बऱ्याचशा वेळेस त्यांचा लाभ पण घेतलेला आहे का सूर्या अकॅडमी अत्यंत छान पद्धतीने आपल्या संपूर्ण याच्यामध्ये या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन वर्ग त्या ठिकाणी घेत असतात. मला वाटतं यूट्यूब चॅनल वगैरे सर्व तुमचे त्या ठिकाणी आहेत आणि त्यांचाही आम्ही लाभ घेत असतो. तर या सेशनमध्ये आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने या विद्यार्थ्यांना जे काही मार्गदर्शन आहे ते या ठिकाणी उपलब्ध करून देणार यात मात्र शंका नाही. पुन्हा एकदा शाळेच्या वतीने आणि आमच्या शिक्षण विभागाच्या वतीने सूर्या अकॅडमीचे मी या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो का आमच्या या ग्रामीण आदिवासी भागातील मुलांना एक योग्य दिशा देण्याचं कार्य आपण या ठिकाणी घेतलेलं आहात. त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. थोडंसं आमची गडबड आहे, क्रीडा स्पर्धा सुरू होणार आहेत तर त्या अनुषंगाने तिकडे जाणं आवश्यक आहे. पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांसाठी मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. काय कोणी सांगू शकतं करिअर म्हणजे काय? एखादा करिअर म्हणजे काय हो? आपल्याला शिक्षक सांगत असतात आयुष्यात तुला असं असं करिअर करायचंय, सक्सेसफुल व्हायचंय, घरचे सांगत असतात. नेमकी करिअर म्हणजे काय हे सांगतील तुम्हाला? काय वाटतं? 10वी झाली, 12वी झाली, झालं करिअर? डिग्री झाली,
लग्न झालं करिअर. करिअर म्हणजे काय एखादं सांगू शकतो का? एकही नाही. पाठीमाग सांग. करिअर म्हणजे भविष्य. काय भविष्यात काय घडायचंय पुढं, असं त्याला प्रेडिक्शन म्हणता, अंदाज. करिअर म्हणजे काय हो? बरं, बस. अजून कोणी? बघा आता, करिअर म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. अरे कळतंय का? लई शिकले म्हणजे तुमचं करिअर झालं का? अल्टिमेटली तुम्ही शिका नाही शिका, तुम्हाला करायचं काय आहे? आणि ज्याला हे जमलं त्याचं करिअर. अरे कळतंय का? करिअर म्हणजे तुम्ही कोणालाही विचार केले, जगात एकदम छोट्यातली छोटी व्याख्या करिअरची काय म्हटलं जाते? आलं लक्षात? तुम्ही सगळे कशासाठी शिक्षण कशासाठी घेताय? झाले ना कबूल? खरं कशासाठी घेताय? आलं लक्षात? हा, मग आता शिक्षणा थ्रू करिअर आपल्याला घडवायचं असतं. लहानपणापासून आपण तेच ऐकत असतो. मग करिअर घडवताना सगळ्यात महत्वाची ज्या काही मुख्य पायऱ्या आहे तुमच्या इथे, पहिली म्हणजे 10वीची आणि दुसरी कसली आहे? 12वीची. आलं लक्षात? आता याच्यापैकी तुमचे सगळे 12वीला आहे, बरोबर? आता 12वी नंतर काय, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आता 12वी नंतर काय करायचं किंवा 10वी नंतर काय करायचं? आता बरेचसे जण तुम्हाला गव्हर्नमेंट जॉबसाठी खूप जण इच्छुक असतील. आलं लक्षात? आता गव्हर्नमेंट जॉब काय असतं? सरकारी नोकरी. सरकारी नोकरीचे फायदे माहिती आहे का? कोण कोण सांगू शकता सरकारी नोकरीचे फायदे? अरे बाबांनो, तुम्ही पण बोलता राहा. आलं लक्षात? सरकारी जॉब किंवा आपण गव्हर्नमेंट जॉब ज्याला म्हणतो, तर आता सध्या प्रायव्हेटला खूप मारामारी चालू आहे. आलं लक्षात? मुलं भरपूर सारे इंजिनियर बाहेर पडत आहे. आता सरांनी गेले सर, त्यांनी एक एक्झाम्पल दिलं बघा. कोणीतरी PhD केली आणि ज्यावेळेस त्याला विचारलं गेलं का तू किती कमवतो, तर त्याच्याकडे उत्तर नव्हतं. म्हणजे तो PhD करून सुद्धा घरी बसलेला आहे. आलं लक्षात? मग प्रायव्हेट जॉबला खूप मारामारी असते. म्हणून सध्या गव्हर्नमेंट जॉब जर म्हटलं तर आत्ताच्या कंडिशनला सगळ्यात सिक्युअर काय आहे? तुमचं गव्हर्नमेंट जॉब. आता मधल्या काही पिरियडमध्ये कोरोना आला होता, आठवतं? कोरोनामध्ये सगळ्यांची पेमेंट थांबली होती, पण गव्हर्नमेंट जॉबवाल्यांचं पेमेंट थांबलं होतं का? त्यांचं चालूच होतं. आलं लक्षात? सगळे घरी होते, पण गव्हर्नमेंटचं काम तुमचं चालू होतं आणि गव्हर्नमेंटचं पेमेंट सुद्धा तुमचं चालू होतं. जर आयुष्यात तुम्हाला एक सिक्युरिटी पाहिजे असेल तर गव्हर्नमेंट जॉब हा खूप महत्वाचा आहे. आणि बरं, गव्हर्नमेंट जॉबच का? बरं, आज तुम्हाला वाटलं का मला आयफोन घ्यायचा आहे, काय घ्यायचं आहे? घेऊ शकता का? बरं, प्रायव्हेट जॉबमध्ये जर आयफोन घ्यायचं म्हटलं तर प्रायव्हेट जॉबमध्ये कसं करावं लागेल आयफोन घेण्यासाठी? दर महिन्याला थोडं नाही, ती EMI वर वगैरे. आलं लक्षात? गव्हर्नमेंट जॉबचं तसं नसतं. गव्हर्नमेंट जॉब म्हणजे आयुष्यात तुम्हाला कोणती इच्छा झाली का मला घर घ्यायचंय, गाडी घ्यायची, बंगला घ्यायची, कोणती सगळ्यात बेसिक रिक्वायरमेंट हा तुमचा गव्हर्नमेंट जॉब पूर्ण करत असतो. का मला वाटलं की नाही आज माझ्या पोराला ह्या शाळेत टाकायचंय, नाही मला माझ्या पोराला हे ट्युशन लावायचं काय, तर सगळ्या रिक्वायरमेंट तुमचं कोण पूर्ण करत असतं? गव्हर्नमेंट जॉब. आलं लक्षात? मग आजचं जे काही करिअर मार्गदर्शन असेल ते आपलं गव्हर्नमेंट जॉब संदर्भात असणार आहे. का 10वी नंतर 12वी नंतर तुमच्याजवळ कोणते पर्याय असतील? 10वीच्या बेसिसवर तुम्ही काय करू शकता, 12वीच्या बेसिसवर काय करू शकता, या संदर्भात आपलं जे काय असणार आहे ते पूर्ण सेशन असणार आहे. तसं या संदर्भात तुम्हाला माहिती देण्यासाठी स्वतः सूर्य अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष समीर काकड सर, ते स्वतः नाशिक पोलीस आहेत. कारण की गव्हर्नमेंट जॉबचं महत्व एक गव्हर्नमेंटवाला सांगू शकतो. आलं लक्षात? हा, मग ते तुम्हाला पूर्णपणे गाईड करतील. तर सगळ्यांनी मस्त त्यांचं जे काय आहे प्रत्येकाने शांत चित्तेने ऐका. परत तुम्ही काय लूज झाले, स्टार्ट बसा. असो, काय हरकत नाही. महाले सर यांनी छान वक्तृत्व केलं. त्यानंतर आमचे गुंजाळ सर तुम्हाला प्रश्न विचारत होते. तो प्रश्न असा होता का करिअर म्हणजे काय, बरोबर का? उत्तर सापडलं का? मला उत्तर सापडलं सर, तुम्हाला उत्तर सापडत नव्हतं. करिअर म्हणजे एक बायको, 2 पोरं, या गावची जत्रा, त्या गावचं लग्न, संध्याकाळी सच्या संघ बसायचं, 10 रुपयात मजा करायची, याला करिअर म्हणतात. बरोबर की नाही? अरे हो की नाही? असं राहिली बायको तर राहिली, नाही तर पळून गेली, याला काय म्हणतात? करिअर म्हणतात. अरे बरोबर का? मग करिअर म्हणजे काय नाही तर म्हणताय, मग कळतंय तरी सांगत नाही.
करिअर म्हणजे आज इथून घरी जाणे, जेवण करणे, खेळायला जाणे, झोपणे, सकाळी परत उठून येणे. घोले सरांनी आमच्यासारखे अजून कितीही जरी इथं आणले तरी आमच्यावर काही एक फरक पडत नाही, याला म्हणतात करिअर. बरोबर का? मग काय, कोण सांगू शकतं करिअर म्हणजे काय? बरं असो. त्यानंतर गुंजाळ सरांनी परत सरकारी नोकरी, सरकारी नोकरी. काय सरकारी नोकरी? तुमच्या पुढं साधा साधा डेमो जर सांगितलं, तुम्हाला शिकवणारे हे सगळे शिक्षक वृंद हे सरकारी आहेत. बरोबर की नाही? अरे आहे की नाही? मग तुम्ही इथं येताना कशात आलात? बसने. कोणाच्या? शासनाच्या. स्वतःची गाडी कोण घेऊन आलं? कोण घेऊन आलं? परंतु इथे येणारे सगळे शिक्षक त्यांच्या त्यांच्या गाड्या आणतात की नाही? अरे हो की नाही? महिन्याच्या शेवटच्या तारखेला छान असा पगार पडतो, याला म्हणतात सरकारी नोकरी. आता सरकारी नोकरीत काय काय होतं बघा. आता मी एक पोलीस आहे, मला राहायला घर कोण देतं? शासन. मला घर बांधायची गरज आहे का? 50-55 रुपये महिन्याला पगार पण देतं. कोण देतं? शासन. मी जर आजारी पडलो, दवाखाना कोण करतं? शासन. माझे आई वडील, माझे मुलं बायको हे जरी आजारी पडले तरी याचा खर्च कोण करतं? फायदा का तोटा? पण तेच आपण घरी आता सध्याच्या स्थितीला 10वीला किती जण आहेत? मस्त. 11वी 12वी छान. आज गव्हर्नमेंट जॉब इयत्ता 10वीतून आर्मी या क्षेत्रात, वनरक्षक या क्षेत्रात जाऊ शकतात. फक्त 10वी पास पाहिजे. जे 12वी पास होतात ते पोलीस भरती, स्टाफ सिलेक्शन, आर्मी, पोलीस सगळीकडे जाऊ शकतात, हरकत नाही. सर सर्वात गव्हर्नमेंट आणि शॉर्टकट जर जॉब असेल, आज आपण शिक्षक आहात, शिक्षक होण्यासाठी आधी 8 होत्या, डीएड करा, नंतर बीएड करा, मध्यंतरी सीईटी का टीईटी आली काहीतरी, ती पास व्हा, म्हणजे एकदम स्ट्रगल करत करत ही नोकरी. पण आमच्याकडे जी आता आम्ही जी नोकरी आहे ती फक्त 12वी पास व्हा, 35% पाडा. एखादा नापास झाला त्याने परत जरी अर्ज दिला, परत जरी त्याने फॉर्म भरला आणि पास झाला तरी पण तो चालतो. म्हणजे गव्हर्नमेंट शॉर्टकट जॉब, सर्वात शॉर्टकट जॉब कुठला? फोर्स भरती म्हणजे आर्मी. 10वीतून डायरेक्ट नोकरी. लक्षात येतं का? हा, मग हा प्रकार आहे. या प्रकारात जे इच्छुक आहेत तेच जाऊ शकतात. परंतु हे एवढं सोपं पण नाहीये. याला काय करावं लागतात? कष्ट घ्यावे लागतात. नुसते डोळे झाकायचं मग मी आज तिकडे जाईल, मग काम होईल, मग मी अशी करीन, मग तसं होईल. होईल का? नाही. त्या साईडचे 6 जण उभे राहा, उभे राहा. ते 7 जण लास्ट ती लाईन नाही, लास्ट लाईन. हा, करिअर वाले ते 7 जण. त्याच्या पुढचे पण 4. हा, ते 4 पण. त्यांना इकडे पाठवा. येतं त्यांना ते पिकअप दिसत नाही व्यवस्थित, इथून पिकअप दिसतील व्यवस्थित त्यांना. ते तिकडे पाहायला लागले की हे तिकडे पाहतात. आता जो तिकडे पाहिजे त्याला मी फक्त 2 प्रश्न विचारेल. कोणाला तिकडे पाहिजे त्यांनी ठरवायचं. बरं असो. आता आपण आपल्या मार्गाकडे येऊ. या ज्या स्पर्धा परीक्षा आहे, स्पर्धा परीक्षेमध्ये बरेच जण बऱ्याच पदांवरती सिलेक्ट होतात. गव्हर्नमेंट जॉब भरपूर आहेत, नगरपालिका आहेत, तहसील आहेत, पोलीस भरती आहे. आज आम्ही जो आलो तो पोलीस आणि आर्मी भरतीसाठी. याच्यासाठी मुलांना आणि मुलींना इयत्ता 10वी व 12वी या 2 शिक्षणावरती ह्या नोकऱ्या ते चॉईस करू शकतात. याच्यामध्ये अटी शर्ती अशा आहेत, थोड्या लक्षपूर्वक ऐका आणि सोडून द्या. आता अटी काय काय? याला फक्त पास, हे लक्षात आलं तुमच्या? हा. दुसरं, ज्या एसटी कॅटेगरीच्या मुली आहेत, एसटी आदिवासी समाजाच्या, या मुलींना हाईट आहे 150 सेंटीमीटर फक्त. किती? लक्षात आलं? बरं. मुलांना आहे 160 सेंटीमीटर. किती?
160. अदर कास्ट असेल, ST सोडून ओपन, OBC किंवा इतर कास्ट असेल तर त्यांना हाईट आहे 165 सेंटीमीटर मुलं आणि मुलींसाठी आहे 155 सेंटीमीटर. म्हणजे इतरांपेक्षा तुम्हाला 5 सेंटीमीटर हाईट मध्ये काय आहे, सौजन्य. लक्षात आलं का? हे समजलं का सगळ्यांना? 10वी पास किंवा 12वी पास. 10वी पास असेल तर आर्मी वनरक्षक, 12वी पास असेल तर पोलीस भरती. हाईट त्याची 150 सेंटीमीटर. समजलं सर्वांना? वनरक्षकला त्याच्याही पेक्षा कमी हाईट लागते, 2.5 सेंटीमीटर अजून कमी होईल त्यामध्ये. असो. यानंतर डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला भरतीला बरेचसे मुलं जातात, कागदपत्रच माहीत नसतात. यामध्ये कागदपत्र असे असतात की आपलं डोमासाईल माहितीये का? म्हणजे काय? रहिवासी दाखला कोणाचा? तहसीलदाराचा. कोणाचा? तहसीलदाराकडे आपला रहिवासी दाखला मिळतो. हा दाखला आपल्याला असणं प्रत्येकाला अनिवार्य आहे. दुसरं कागदपत्र आहे शाळा सोडल्याचा दाखला, किंवा तुम्ही ज्या संस्थेमध्ये शिकता त्या संस्थेचा बोनाफाईड, म्हणजे या ठिकाणी तुम्ही शिकत आहात त्याचा तो पुरावा. 3 नंबरचा कागदपत्र आहे तुमचा कास्ट सर्टिफिकेट. जे ST कॅटेगरीचे मुलं आहेत त्यांना ते जातीचं प्रमाणपत्र पाहिजे असतं. पडताळणीची गरज नाही. पडताळणीची गरज भरतीला लागत नाही. भरती झाल्यानंतर ऑटोमॅटिक गव्हर्नमेंट तुमची पडताळणी करून आणतं, त्याच्यामुळे त्याचा लोड घ्यायची गरज नाही. 10वी आणि 12वी मार्कशीट म्हणजे गुणपत्रक, आणि 12वीचे जे असतात त्याचं प्रमाणपत्र. प्रमाणपत्र म्हणजे काय? बोर्ड सर्टिफिकेट. मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट हे इंग्लिश मधले शब्द, मराठीमध्ये गुणपत्रक आणि प्रमाणपत्र असे 10वीचे आणि 12वीचे हे 4 सर्टिफिकेट असतात. बरोबर का? समजले सर्वांना? कोणाला अडचण डॉक्युमेंट मध्ये? त्यानंतर आपला आधार कार्ड. आता बरेचदा बघा, बरेच फॉर्म भरायला जाताना ज्यावेळेस भरती निघते तर अचानक तुम्ही जाता त्यावेळेस फॉर्मच भरले जातात. याचं कारण असं, सध्याच्या नवीन युगामध्ये आपला आधार कार्ड हे लिंक करणं गरजेचं असतं. लिंक म्हणजे आपला आत्ताचा आपण लहानपणीचा चिंकू फोटो असतो की नाही? हा, मग तोच फोटो आपला पुढे येतो, तो अपडेट करायचा असतो. आणि सध्याच्या घडीला एक मोबाईल नंबर आपल्या वडिलांच्या नावावरती, नाही तर आपण स्वतः आपले जर 18 वर्ष कंप्लीट असेल तर आपल्या नावावरती असा मोबाईल नंबर घेणे, त्या आधार कार्डला लिंक करणे. हे का सांगतोय मी? ज्यावेळेस आता तुम्ही फॉर्म भरतायत मुलं आणि मुली, त्यावेळेस OTP येतो का? हा, तो OTP तुमच्या ज्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे तोच करायचा. नाही तर संगीला दिलाय संत्यानी नंबर कार्ड वापरायला, हा, आणि तो नंबर टाकला मग OTP कोणाकडे जाईल? संत्याक. संत्या जर परत संगी बरोबर पळून जायला असेल तर OTP मिळेल का? त्याच्यामुळे आपल्या पप्पांचा नाही तर आपला स्वतःचा हाच नंबर त्यात अपडेट करायचा. हा नंबर अपडेट केला तर आपल्याला कुठल्याही याला अडचण येत नाही. हे साधे आहे, असं हरकत नाही. आता आपण येऊया भरतीच्या कालखंडाकडे. भरतीला ग्राउंड असतं. ग्राउंड किती मार्काला असतं? 50 मार्काला. या 50 मार्काच्या ग्राउंड मध्ये ग्रामीण भागातले, आज तुम्ही दऱ्याखोऱ्यामध्ये राहणारे हे विद्यार्थी, आमचा फायदा असा, ज्यावेळेस आमच्याकडे स्टुडंट येतात त्यावेळेस आम्हाला तुमच्यावरती जास्त काम करायला लागत नाही. एखादा दगड आहे त्याची मूर्ती काढवायची असते बघा, बरोबर का? तर ती मूर्ती काढवायला जास्त त्रास घ्यावा नाही लागत. आधीच त्याला आकार आलेला असतो, आम्हाला फक्त नॉर्मल त्याला पॉलिश करायचे असते. म्हणजे तुम्ही का तर तुम्ही याच्यात कोणी आहे का 90 किलो, 110 किलो? माझ्याकडे बरेचसे आहेत असे 110 किलो, 90 किलो. हे कमी करीत कापीत आणायचे 60 वरती, 50 वरती, मग भरतीला उतरवायचे. पण इथं सगळे रेडी आहेत. याचं कारण आपण ग्रामीण भागात आहोत. आपलं ग्राउंड म्हणजे ही बाजू आपली पूर्ण पक्की आहे. राहिली दुसरी बाजू ही लेखी परीक्षेची. आता बऱ्याच जणांना भ्रम आहे का ह्या भरतीमध्ये अभ्यास जास्त टफ असतो किंवा अवघड असतं. हे सगळं अभ्यास काय माहिती आहे पोलीस भरतीला? कोणाला माहित आहे का? याआधी एक सेशन झालंय ना, एक मार्गदर्शन झालंय ना, त्यांनी सांगितलं नाही काय काय अभ्यासक्रम असतो? तुम्ही बोललात तर सगळं होईल. सगळे ताईट बसा, डोळे झाका. छान. आपल्याला ओम म्हणायचं, ओम, मोठा ओम म्हणायचं. बघा, मेडिटेशन केलंय का कोणी? हा, घ्या मोठा श्वास घ्या. आवाज आला पाहिजे श्वास घेताना. मोठा श्वास घ्या. ज्याचे डोळे उघडे दिसतील मी तिथे येऊन
सोडा हळूवार. परत एकदा घ्या. श्वास वरती घेतला की मनातल्या मनात 1 2 3 4 नंतर तो श्वास सोडायचा आहे. रिलॅक्स. घ्या श्वास परत एकदा फुल. कोणाचाच आवाज येत नाही. आता मोठ्याने ओम घ्यायचा आपल्याला. ओम घेताना दातावर दात टेकला पाहिजे. मचा उच्चार हा जास्त झाला पाहिजे आणि त्याचा मला फायदा सांगायचा लगेच काय झालंय. घ्या मोठा श्वास घ्या. आता करा ओम स्टार्ट. ओम. घ्या श्वास. परत एकदा. लास्ट एकदा. दोन्ही हात चोळा. डोळ्यावरती ठेवा आणि समोर बघा. हे बघा बऱ्याच जणांना अभ्यास वाचलेला देणार नाही राहत, बरोबर का? अरे हो की नाही? तर उद्यापासून ज्याला असं वाटेल का मला लक्षात राहत नाही, लेक्चर चालू व्हायच्या आधी फक्त 2 मिनिटं डोळे झाकायचे. काय करायचं? काय करशाल? करून बघा हे फक्त. याला काही चार्जेस आहेत का? अरे आहेत का? मुली नक्की करून बघा तुम्ही. काय करायचं? फक्त डोळे बंद करायचे. मोठा श्वास घ्यायचा. दीर्घ श्वास म्हणतात त्याला. काय करायचंय? तो रोकायचा आहे, नंतर हळूवार सोडायचा आहे. असं एक 5 वेळा करा फक्त. किती वेळा? हा. नंतर डोळे उघडा आणि बसा. शिक्षक जे शिकवतायत ना ते 99% लक्षात राहायला पाहिजे. अभ्यासाला जर बसताय तर ते करा. जर तुम्हाला असं वाटलं का कटाळा आलाय, परत शांत बसा. डोळे झाका. श्वासोश्वास घ्या मोठा. परत बसा. याला मेडिटेशन म्हणतात. या मेडिटेशनने खूप फायदे आहेत. पण ते जर केले तर, आता मी ओम मनामधून बरेच जण असे करते, काय पाहतोय का हा आलाय का इकडं, मी काय येऊ तुमच्याकडं? अरे लक्षात आलं का? ठीक आहे. असो, आज भरती होण्याचे फायदे. माझ्याकडे एक मी काल इथं सेशन झालं त्यावेळेस सांगितलं एक विद्यार्थी होता. गाव त्याचं बीड. कोणतं होतं? बीड. या बीड गावचा मुलगा होता. हा मुलगा भरती होण्यासाठी बघा प्रयत्न कोण कसं कसं करतं. हा मुलगा भरती होण्यासाठी सूर्य अकॅडमी संस्थेमध्ये आला. आल्यानंतर त्याने फीची चौकशी केली. त्याला ती फी भरणं शक्य नव्हतं. मूळचा तो बीडला. बीड हे कशासाठी प्रसिद्ध आहे माहितीये का? हा जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे माहितीये का? ऊसतोड ऐकलंय का? हा. ते तिकडं जास्तीत जास्त बेरोजगारी आहे. आज तो मुलगा आल्यानंतर आई वडील त्याचे ऊस तोडायचे आणि भरतीसाठी प्रयत्न करायचा. 12वी पास झाला, परंतु संस्थेमध्ये आला, त्याने फीची चौकशी केली. एवढी फी भरणं शक्य नव्हतं. तो परत माघारी गेला. माघारी गेल्यानंतर त्या मुलाने त्या आईला सांगितलं, जाऊ दे मी नाही करत, एवढे पैसे आपल्याकडे नाही, आपल्याला नाही करायचे. आई म्हणे आपण पैसे कमवून मग जाय. म्हणजे मग चालल. मग मला बांडी माहितीये का? वाड. ऊसाचं वरच्या तुमच्याकडे काय म्हणतात? पाच काय? ऊसच नाहीये. ऊस जो असतो ना, ऊस माहितीये का? हा. ऊसाला जे वरती पाला असतो ना, हा, त्याला बांडी म्हणतात. काही ठिकाणी काय म्हणतात? बांडी किंवा वाड म्हणतात. काय म्हणतात? हा. असो, काय हरकत नाही. त्याच्यानं पिंडी बांधली जाते, भेळा बांधला जातो आणि तो भेळा जनावरांना खायला जातात. तर ज्यावेळेस ऊस तोडीला जायचे तर ते भेले विकायचे. ऊस कारखान्यात जातो आणि ते भेले रस्त्याला लोक राहायचे, ज्यांच्या गाय आहेत, जनावर आहेत, ते विकत घ्यायचे. मग त्यांनी त्याच्या आई बापांना सांगितलं, हा ऊस जो तोडणार मी तोडू लागेल तुम्हाला, परंतु याचं जे वरचा जो पाला आहे तो मी विकणार. चालेल म्हणे, हरकत नाही. त्याने 1 वर्षभर ऊस तोडी केली. त्यातून काही पैसे जमावले, पण तरीही अकॅडमीत भरायला त्याला ते पुरेसे पैसे होत नव्हते, कारण की वर्षभराचा राहण्या खाण्याचा खर्च किंवा ह्या गोष्टी करायच्या होत्या. पण ज्या वेळेस तो मुलगा तिकडे निघाला, त्याच्या आईनं त्याच्या गळ्यातलं, फक्त गळ्यातच होतं. गळ्यात काय असतं महिलेच्या? हा, मंगळसूत्र. त्याला ते काय वाट्यांना काय म्हणतात? ते वाट्याच ना, काय पळ्या.
त्या पळ्या मोडल्या, तेवढंच एक त्यांच्याकडे होतं. त्या मोडल्या आणि त्याला पैसे दिले. त्याला ते कळानाच तू पैसे कुठून आणले. नंतर आईच्या गळ्याकडे पाहिलं तर आईच्या गळ्यात नव्हतं. तो रडायला लागला का नाही मला जायचं नाही, तू हे का केलं, हे परत घे, आपल्याला मला नाही करायचे. आईने सांगितलं बाळा हे तुझ्यापेक्षा काही मौल्यवान आहे का, मी तुला परत, मी तू झाल्यानंतर मी परत करेल, तू जाय आता. तो मुलगा अकॅडमीमध्ये आला. 1 वर्षभर तो मुलगा ज्यावेळेस रनिंग करायचा, ग्राउंड करायचा, ग्राउंड करते वेळी जर तो कुठे थांबला तर आमच्या तोंडात फक्त एकच शब्द असायचा, मंगळसूत्र. काय मंगळसूत्र, लक्षात आहे ना तुझ्या, एवढंच सांगायचं का तो मुलगा परत नव्या जोमाने परत सुरुवात करायचा, परत पळायला स्टार्ट करायचा, कधी थांबायचाच नाही. तो मुलगा भरती झाला. आज ज्या दिवशी आला तिथपासून तो मुलगा परत घरी गेला नाही. तो इथं आला, भरती झाला. भरती झाल्यानंतर ट्रेनिंग 9 महिन्याचं असतं, ते ट्रेनिंग केलं. ते ट्रेनिंग केल्यानंतर सर तो मुलगा घरी जाताना आईला 6 तोळ्याचं एक गंठण करून घेऊन गेला. त्या आईला तोपर्यंत माहित नव्हतं का आपला मुलगा पोलीस झाला. ज्या वेळेस घरी गेला आईला वाटलं बरेच दिवसातून आला का रे, आणि त्याने गंठण तिच्या गळ्यात घातलं. त्यावेळेस ती त्याला म्हणली तू पोलीस झाला का रे. लक्षात आलं का, हे खूप गरजेचं आहे. मी एक तुम्हाला महिलांना एक प्रश्न विचारतो, मुलींना. तुमच्या घरी मम्मी पप्पा आहे की नाही, प्रत्येकाला असतात, मला पण आहे. सध्याच्या स्थितीला ते काय करत असतील, काय करत असतील, काय अंदाज. डोळे झाका बरं, आपण परत डोळे झाकू. झाका, कुणीच उघडणार नाही. आता मी काही वेगळं नाही, मी तुमचंच विचारतोय. हा, झाका डोळे पूर्ण, फक्त कानाने ऐकायचे आपल्याला. बघा आता सध्याच्या स्थितीला आपले वडील सकाळी उठल्यानंतर काय करत असतील, डोळे झाकायला सांगितले. ज्याला आईबापच नाही त्याने डोळे उघडे ठेवा. सकाळी उठलेत आपले आई वडील, उठल्यानंतर रोजचं काम, जनावरांना खायला टाकणे, दूध काढणे. त्याच्यानंतर आपली आई उठते, शेणकूर करते, झाडून घेते. आपण झोपलेलोच. त्यानंतर वडील येतात, आंघोळ करतात, शेतात जायचं असतं, शेतातले सगळे कामं किंवा कुठंतरी काम रोजाने जायचं असतं. तिथं गेल्यानंतर दिवसभर कष्ट करायचे. ते कष्ट केल्यानंतर तिथून ते संध्याकाळी थकून बागून दोघे येतात. संध्याकाळी स्वयंपाक करणं. आज बाहेर रोजाने जात आहे त्या रोज साधारणतः 200 ते 300 किंवा 500 रुपये रोजापर्यंत रोज देत आहे. पण त्या रोजातून दिवसभर त्यांच्याकडनं ते काम करून घेत आहेत. कोण तर शिव्या देतंय, कोण मारतंय, काही करतात लोक. पण आपल्या आई वडील आपल्याला किती त्रास झाला हे आपल्याला सांगत नाही. आपल्याला शाळेत फी लागते, आपल्याला कपडे लागतात, आपल्याला बऱ्याच वस्तू घ्यायला पैसे लागतात. ते पैसे बळजबरी कुठून तरी ते आणून देतात. का तर माझं बाळ शिकावं, माझं बाळ कुठेतरी मोठं व्हावं. बाळाला रोज सांगतात बाळा तू अभ्यास कर, मोठा हो, अभ्यास कर, मोठा हो. त्यांना तर शिकायला कधी वेळ नसतो भेटलेला, पण आपल्याला ते शिकवतात. आज त्या आईला वर्षातून एखादी साडी भेटते. आपल्या पायात चांगली चप्पल, चांगलं घड्याळ, चांगला ड्रेस आहे. वडिलांच्या पायात चप्पल नाही. वडिलांना कधीतरी एखादा ड्रेस घेतला तर घेतला, नाही तर तोच ड्रेस ते वापरतात. ते स्वतः कमावतात तरी ते पण त्यांच्यावरती खर्च नाही करत, तुमच्यावरती करतात. का करतात याचं गांभीर्य ज्या मुलाला कळेल तो मुलगा नक्कीच या आयुष्यात कुठेतरी सक्षम होईल. उघडा डोळे. आता समोर बघा. आता मी मुलींची एक तुलना सांगतो बघा, आणि मुलांची पण. आता सध्याच्या स्थितीला तुम्ही किती कमावता? काही कमवता का? काहीच नाही. बरोबर. तुम्ही काही कमवता का? काहीच नाही. बरं, जर तर आता 2 ऑप्शन आहे. एक तर नोकरी, नाही तर दुसरं काय रे? हा, आवाज नाही येत रे. लग्न. बरोबर का? अरे बरोबर की नाही? तुमचं झालं तर, यांचं होणारच आहे. तुमचं झालं तर लग्न. मग आता सध्याच्या स्थितीला एक विचार करा, जर आपण नोकरीला पुढंच लागलो नाही तर काय असेल? आपलं अजून 2 वर्षांनी घरचे काय करणार?
सर लग्न लावून देणार, बरोबर का? लग्न लागल्यानंतर रोजचा नित्य नियम जे आई करते, आता डोळे झाकून जे पाहिलं आई काय करत होती, पप्पा काय करत होते. काही काहींचं तर आता खरं प्रेम असेल एखाद्यावर, होतं ना, खरं प्रेम आहे माझं, अरे होतं की नाही सर, बरोबर का? पण ते खरं प्रेम काय असतं, ते कपड्याच्या दुकानात कामाला जातं आणि आपल्याला कुठेतरी भांडे घासायला पाठवतं. ते प्रेम फक्त आता आता असतं, कोणची तरी गाडी घेऊन येतं, 30 रुपयाचं पेट्रोल टाकून आणतं. हे खरं प्रेम आताच. पॅन्ट एकाची, शर्ट एकाचा, डायलॉग मोठमोठे, पिक्चर पाहतात म्हणून, हे खरं प्रेम. असो, खरं प्रेम सोडून द्या आता. आता जर तुम्ही फक्त लग्न झालं तर लग्न झाल्यानंतर रोज त्या नवऱ्याचं ऐकायचंय. आता सध्या तुम्ही कुठे जाऊ शकता की नाही? तुम्ही आता फ्री आहात की नाही? तुम्हाला वाटलं मम्मी मला लग्नाला जायचंय मामाच्या, अडवतं का कोणी तुम्हाला? नाही. पण नवऱ्याच्या घरी गेलं आणि तुम्ही म्हणे माझ्या आत्तीच्या पोराचं लग्न आहे, आपल्याला जायचंय, तो म्हणे पळ, टाइम नाही, नाही जायचं. जाऊ शकता का तुम्ही? का बरं? तुम्ही गृहिणी आहात. काय आहात? गृहिणी आहात. परंतु इथं आता ते मॅडम बसलेले आहेत मागं, ते शिक्षिका आहेत, त्यांना पगार चालू आहे माहितीये का? त्यांच्या एका संगीता नावाच्या मैत्रिणीचा वाढदिवस आहे. आता मॅडम घरून इकडे आल्यात आणि संगीता पण बाहेर आहे, त्या पण शिक्षिका आहेत आणि मॅडम पण शिक्षिका आहेत. मॅडमला त्यांच्या मिस्टरांना विचारायची गरज आहे का मी तिचा वाढदिवस करणार आहे म्हणून? अरे आहे का काही गरज? का बरं? फ्रीडम आहे. ज्यावेळेस तुम्ही पोलीस होणार आहे त्यावेळेस मोकळा 50,000 रुपये तर पगार मिळेल की नाही? एक गाडी आपली आपली असेल की नाही? मग गाडी आपली, पैसा आपला, नवरा सुद्धा विचार करेल का नाही? आता मग मी तुमच्या पुढे माझं उदाहरण देतो. मी स्वतः पोलीस आहे. माझ्या घरातले आम्ही 14 जण पोलीस आहोत. किती? माझी बायको पण पोलीस आहे. मॅडम ती पगार झाला का? फक्त पगार झाला बरं का एवढंच सांगते. काय करते? पगार झाला का मला विचार, तुमचा झाला का? हा, मग माझा पण झाला. आता तुमच्या आईला आता साडी घ्यायची तर काय करावं लागतं आईला? पप्पाच्या मागे लागावं लागतं का नाही? ओ घ्या ना मला साडी, लग्न आले, चांगली साडी घ्या. तेव्हा पाहू दिवाळीला तर घेतली ना तू, आता लगेच मागे दे. अरे हो की नाही? पण तेच मै बायको काय करते? 7-8 हजाराची साडी घेतील, मला आणखी कलर कसा आहे हो? मी आपलं पाहतो, मला गंज कळतंय, आले पण छान आहे. म्हणूच शकत नाही काही का? तर माझ्या आधी 1 वर्ष ती पोलीस आहे, तिला माझ्यापेक्षा 5,000 रुपये पगार जास्त आहे. अरे कळतं का? जर काही बोलावं तर पगार बंद. अरे समजतं का? त्याच्यामुळं हे कॉमेडी आहे. पण एक लक्षात घ्या, नोकरी लागल्यानंतर पण मला सांगा 50,000 तुम्ही कसे करणार? मुली काहीच नाही झालं तर फक्त लग्न होणार आहे, मान्य का? लग्न झाल्यावर पैसे भेटणार आहेत का? नवरा 2 ठोके, हा काही वाकडं तिकडं वागलं का 2 फटके, बस. याच्यापेक्षा वेगळं काय? 2 पोर जाय तिकडं फाटे आणायला आणि ये घरी, याच्यापेक्षा वेगळं काय आहे का? नाही. पण तेच नोकरी लागले तर महिन्याला 50,000. आता ते कसे करायचे सांगा? 5,000 आपण घरी किराणा, सर 5,000 रुपयाचा किराणा, 5,000 घर भाडं, चांगलं घर एकदम घेतलं, 5,000 गेले. किती गेले? 10,000. 5,000 ते काय करते? ते आब्रो काय ते, हा 5,000 आब्रो. किती उरले? 35,000. कसे खर्चायचे? चला आता इकडे येऊ आपण. 50,000 आपले कसे खर्चायचे? 1 क्वार्टर रोज किती रुपये? 250 रुपये. 250ची कोंबडी किती गेले? 500. 500 रोज म्हणले महिन्याचे किती गेले? 15,000. किती उरले? 35. 5,000 घर भाडं, 5,000 पेट्रोलला, किती उरले? 25. कसे खर्चायचे? पण आता स्वतःचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाला फक्त 4 जणांना वडापाव चारायचे. काय करावं लागत रे? अरे काय करावं लागतं? जुने लोक म्हणायचे तूच तुझ्या जीवनाचा, पण तो जर कळला तर, नाही तर मग उपयोग
नाही असो, काय हरकत नाही. सगळेच गव्हर्नमेंट जॉबसाठी प्रयत्न करा. जे बसतायत, ज्या मुलांना कधीही या संदर्भात पोलीस भरतीच्या संदर्भात कुठलीही अडचण आली तर नक्कीच मॅडम तुम्हाला ते कार्ड देतील. त्या कार्डवरती नंबर आहेत, तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला काही अडचण येऊ द्या, डॉक्युमेंट बाबत येऊ द्यात, भरती बाबत येऊ द्यात, कुठल्याही येऊ द्यात. आता मी मगाशी विषयांतर झालं माझ्याकडनं. पोलीस भरतीच्या अभ्यासक्रमामध्ये सगळ्यात सोपा विषय, सगळ्यात सोपं तर पेपर आहे, पण बरेच जण त्या पेपरलाच घाबरतात. हे बघा अभ्यासक्रम काय बघा, इयत्ता 7वीचं मराठी ग्रामर आहे. मराठी सगळ्यांना येते? मराठी ग्रामर कितवीचं आहे? 7वीचं. सगळ्यांना येते की नाही? बर, जरी येत नसलं तर 7वीचं ग्रामर शिकायला काय हरकत आहे का? आपण 10वी 12वीला आहोत. ग्रामर मध्ये काय? बाई बाबा, गाई बैल, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, अलंकार, समास, एवढंच आहे. याच्यापेक्षा एवढं. हे 25 मार्काला आहे. किती मार्काला आहे? 25 मार्काला आहे. गणित हे अंकगणित, गुणोत्तर प्रमाण सरासरीला सविमसावे, इयत्ता 10वीच्या खालचं आहे. बेरीज आणि गुणाकार भागाकार हे 25 मार्काला आहे. किती झाले सांगा? मराठी ग्रामर 25, गणित 25, बुद्धिमापन 5 लिटर पाणी काढायला 10 मीटर दुरी लागते. काय? एक विहीर आहे, त्या विहिरीतून 5 लिटर पाणी काढायला 10 मीटर दुरी लागते. तर 10 लिटर पाणी काढायला किती दुरी लागेल? हा, किती? अरे दुरी तेवढीच लागेल ना, दुरी तेवढीच लागेल. दुरी कशी काय 20 होईल? हे जे बुद्धिमापन आहे हे 25 मार्काला आहे. विचार करा, म्हणजे फक्त समजलं पाहिजे. किती झाले मार्क? 25 मराठी ग्रामर, 25 गणित आणि 25 बुद्धिमापन. 75 झाले का? राहिलं जीके आणि जीएस, जनरल नॉलेज. या जनरल नॉलेज मध्ये कर्मवीर गौरव पाटील, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, राज्य राजधान्या, त्याच्यानंतर मुख्यमंत्री कोण झाला, पुढे बॉम्बस्फोट झाला, कोण मेलं, कोण ऐश्वर्या राय, कोण मिस वर्ल्ड, कोण अमिताभ बच्चन, सगळे याचेच प्रश्न आहेत. बरं, हे सगळे प्रश्न बघा लिहायचं कसं ते सांगतो. वरती एक प्रश्न येतो साधा, भारताची राजधानी कुठली? मुंबई, दिल्ली, चेन्नई, कलकत्ता, असे 4 ऑप्शन येतात. या ऑप्शन पैकी वाचायचंय आणि किती नंबरला दिल्ली, किती उत्तर काय किती नंबरला आहे ती? 2 नंबरला. तो 2 नंबरचा गोळा काय करायचा? फक्त काळा करायचा आहे, संपला पेपर. असे 100 गोळे काळे केले का झाला पेपर. काय लिहायचंय का? नाही तर मग अक्षर चांगलं नाही, मग स्वतःच अक्षर चांगलं. अरे समजतंय का? हे डिपेंडेड कोणावर आहे? तुमच्यावरती. आपण बऱ्याचदा काय करतो, खूप अवघड आहे आणि विषय सोडून देतो. हे खूप सोपं आहे, पण हे करणं डिपेंड कोणावर आहे? त्यामुळे याबाबत काही अडचण आली तर आपण नक्कीच कळवा. त्यानंतर मी तुम्हाला ग्राउंडचे थोडे डेमो दाखवतो, गोळा कसा फेकला पाहिजे किंवा काय काय काही सेल्फ प्रॅक्टिस करतात. त्या सेल्फ प्रॅक्टिससाठी आमचे ग्राउंड प्रशिक्षक तुम्हाला तिथं डेमो दाखवतील. ते डेमो बघा. बरं, याबाबत कोणाला काय अडचण वाटत असेल तर उभं राहून मला प्रश्न विचारा. डाएटमध्ये मुलींमध्ये कॅल्शियमचं प्रमाण खूप कमी असतं. बरेचदा आपले पाय दुखतात. याच्यात काही मुलं ग्राउंड रनिंग करतायत का? कोणी रनिंग करताय का सध्या? कोणीच नाही. भरतीची तयारी करते का कोणी? आर्मीची काही? बर, काय हरकत नाही. जे रनिंग करतायत त्यांचे पाय दुखतात. पाय दुखण्याचं कारण सिनपेन होणं, म्हणजे हाडाचा हा भाग दुखणं. इथं याला पाणी जास्त पेत चला. बरेचदा आपण पाणी टाळतो. मुली कॅल्शियमसाठी जेवण तर आहेच, पाणी, त्यानंतर आपला जो आहार आहे, आहारामध्ये किमान मुलं आणि मुली एक अंड तरी खाल्लं पाहिजे. ते उकडून खाल्लं तरी चालतंय आणि कच्चं दिलं तर त्याच्यापेक्षा बेस्ट. म्हणजे कच्चं बऱ्याच जणांना ते खेळच वाटेल,
हा डायरेक्ट करंट आहे. तुम्हाला एक जुनी गाडीला पेट्रोलचा डोस द्यायचा माहिती आहे, जुन्या काळी राजदूतला डोस द्यायचो आपण, तसं त्या अंड्याचा डायरेक्ट डोस आहे. मग तो घेतला तर जास्त खर्च करायची गरज नाही. गावठी कोंबड्या बघायच्या कुठेतरी चालू करायचं, नाही तर उकडून तरी एक अंड रोज खाल्लं पाहिजे. त्यानंतर कडधान्यांमध्ये कुठलंही कडधान्य असू द्या, रोज एक कडधान्य एवढं भिजायला घालायचं आणि ते खायचं. तुमची जी स्किन आहे ना बाळांनो, स्किन, या स्किनवर सुद्धा ग्लो येईल. काहींची ड्राय स्किन झालेली आहे, असं व्हाईट चट्टे आलेत, याला तुम्ही रोज एकदा हरभरे, त्यानंतर मूग, मठ, हे जे आहे रोज एवढं भिजायला घालायचं. गरम पाणी करायचं, त्याच्यामध्ये ते भिजायला घालायचं. दुसऱ्या दिवशी ते पाणी पण पिऊन घ्यायचं आणि ते जे फुगून आले ते तसंच मीठ वगैरे न टाकता ते खाऊन घ्यायचं. हा जर आहार केला तर तुमची ताकद पण वाढते आणि हे जे शारीरिक जे वेदना आहे किंवा कॅल्शियम कमी होणं, बरेचसे प्रोटीन कमी होणं, याने आपलं ते कव्हर होतं. हे साध्या स्वरूपाचं आहे. नाही तर मग एखादा सल्ला देतो, प्रोटीनचा डबा घे, 2000 रुपयाला प्रोटीनचा डबा आहे आणि ते प्रोटीन खाल्ल्याने आता आपली तब्येत बारीक नाही तर मोठी होते, पण ते जर बंद केलं तर त्याचे साईड इफेक्ट खूप वाईट आहेत. मग कोण नुसती जाडीच होत राहती तर कोण डायरेक्ट हाडाला चिटकते. अरे लक्षात येतं का? डायरेक्ट शक्तिमान, नाही तर मग लॉरेन हार्डी पाहिला का बघा, त्याच्यात तो एक असं राहतो 120 किलोचा आणि एक डायरेक्ट 40 किलोचा. असं व्हायला नको. त्याच्यामुळे ते प्रोटीन न खाता आपला जो गावठी उपचार आहे तो त्या पद्धतीने घ्या. कोणाला काही शंका भरती संदर्भात? मुलांमध्ये बोला. काही पण प्रश्न असू द्या, त्या प्रश्नांचं निरसन करेल मी. ठीक आहे. आज या मंचावरती आम्हाला माननीय घुले सर तसेच त्यांचे सर्व शिक्षक स्टाफ यांनी आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल मी स्वरूपात सगळं तिथं बांधलेलं आहे. म्हणजे फक्त कपडे इथून चेंज होणार आहेत आणि भरती झाल्यानंतर फक्त वर्दी घालणार, एवढाच फरक तिथं ठेवलेला आहे. तिथे सकाळी 6 वाजता उठल्यानंतर 8 वाजेपर्यंत ग्राउंड होतं 2 तास. त्या ग्राउंडमध्ये रनिंग, गोळाफेक, काय असेल ते सगळे प्रकार घेतले जातात. त्यानंतर 8 ते 9 वाजेपर्यंत नाश्ता असतो. नाश्ता हा दररोज वेगळ्या पद्धतीचा असतो. 9 ते 1 वाजेपर्यंत लेक्चरशिप असते, म्हणजे गणित, मराठी ग्रामर, GK, GS याचे वेगवेगळे लेक्चर असतात. 1 वाजता जेवणासाठी सुट्टी होते. 4 वाजेपर्यंत रेस्ट असते. 4 ते 6 परत ग्राउंड असतं. 6 वाजता आपल्याला फ्री केलं जातं. 6 ते 8 फ्रीडम असतो. कोण क्रिकेट खेळणं, कोण चेस खेळणं किंवा कपडे धुणं, काय असेल ते फ्रीडम 2 तासासाठी. पण रात्री 8 ते 11 या टायमिंगला अभ्यासिका असते. 11 वाजता झोपायचे, सकाळी 6 वाजता उठायचे, परत जायचे, ते चालू आहे. अकॅडमीची जी फीज असते ती वेळोवेळी चेंज होते, त्याच्यामुळे ती आता सांगण्यात उपयोग नाही. परंतु तुम्ही ह्या शाळेचे आहात, आम्हाला इथं आमंत्रित केलंय. सर, या शाळेचा कुठलाही विद्यार्थी ज्यावेळेस ऍडमिशनसाठी येईल, आमची जी काही फी असेल त्या फी मध्ये 10% त्यांना सवलत राहील. फक्त यांनी इथला आम्हाला आयडियल प्रूफ कुठला तरी आम्हाला त्यांनी शो करायचा आहे, तर 10% त्या फीजवरती तुम्हाला नक्कीच सूट दिली जाईल. की ट्रॅक सूट असतं आमचं 3000चं, तेही आमच्याकडनं त्यांना फ्री राहील. फक्त या शाळेचं नाव, आपला इथलं एखादा ID आपल्याकडे असणं गरजेचं आहे. लक्षात आलं? ठीक आहे. आपले नाशिक या ठिकाणी आहे. पोलीस, आर्मी 10वी नंतरही घेऊ शकतात, 12वी नंतरही घेऊ शकतात. जे इच्छुक आहेत ते कार्ड देतील, त्यावरती नंबर आहे, ते आपण घेऊन त्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद. हा गोळाफेक जो इव्हेंट आहे हा तुम्हाला 15 मार्काला आहे. तो जर 8.5 मीटर अंतर आहे का, या जी लाईन आहे लालची, लाईन आहे, इथं जर डायरेक्टली पडला तर तुम्हाला 15 मार्क आहे. इथं जर पडला तर 12 आहेत. पहिल्यांदा 3 कमी होतात. किती? 3. त्यानंतर इकडे जसं जसे लाईन कमी होईल तसे 2 मार्काने कमी होत जातं. इथं जर पडले तर 12, 10, 8, 6, 4 संपलं. 4 नंतर मार्क देत नाही. म्हणजे तुमचा गोळा जो आहे तो गोळा कुठं पडला पाहिजे? या रेषेच्या तिकडे. हे 8.5 मीटर अंतर असतं आणि 60 सेंटीमीटरने कमी असतं. हे जे अंतर आहे हे तुमच्या माहितीसाठी, गरज नाही पण सांगतो, हे जे आहे ते 60 सेंटीमीटर असतं. लक्षात आलं तुमच्या? ठीक आहे. हा गोळा जो असतो हा 7.25 म्हणजे 16 पाऊंड म्हणतात त्याला. बरेच जण 7.5 किलोचं म्हणतात, 8 किलोचं म्हणतात, काय असं हरकत नाही. आपण समजू पोलीस भरतीचा गोळा. लक्षात आलं? हा इथून गेले आणि एका हाताने त्याचा थ्रो करावा लागतो.
असं झालं. बरं त्याच्या घेण्याच्या पद्धती या स्वरूपाने हे बघा, पकडते वेळी तो हा साधा पकडायचा. बरेच जण काय करतात तुमच्यातले महाभाग आहे बघा, असं पकडतात. हे असं पकडल्यानंतर हे जे दोन बोट याची ताकद संपते. सगळा लोड पुढे येतो या दोन बोटावर. जो म्हशी पिळतोय त्याच्याच बोटात कमी राहतो. कळतं का? त्याच्यामुळे सगळ्यांकडे म्हशी आहेत. मग आपला साधा कसा पकडायचा आहे इथं. आता तो पकडते वेळी इथं पकडलं जरा सपोर्ट काय करायचं, एक बॉटन धरायचं. तो जर आपण असा ठेवला तर तो काय होतो, फेकते वेळी काय होऊ शकतो, पडू शकतो. त्याच्यामुळे त्या गोळ्याला काय करायची, आपल्याला ग्रीप द्यायची. ती ग्रीप द्यायची वेळी साधी या स्वरूपाने धरला, त्याला बोट मागून द्या. फेकते वेळी इकडे ठेवा. श्वास बंद करायचा. आपण घेतला, श्वास बंद केला आणि मग तो किक करायचा. असं देतं. फेकते वेळी डोक्याच्या वरती हात सहजरित्या घेतला सहज बाहेर. फक्त आपल्याला काय करायचं आहे, तो या स्वरूपाने हे बरं आहे ना. मग याने घ्यायचा. घेते वेळेस काय करायचं आपल्याला, तो असा समोर. आता याने जर असा लोटायचं म्हणलं तर ही ताकद देता येत नाही आपल्याला. आणि साधी द्यायची म्हणलं तर यांनी ताकदीने फेकला. मी ताकदीने फेकतोय का, मी बघ घेतोय तुमच्याशी बोलतोय, तिकडे बघतोय की केला गोळा सरळ सरळ बाहेर जातो. गोळ्याच्या पुढच्या रिंगणापासून इथपर्यंत 6 मीटर आहे. किती? हे जे अंतर आहे हे 50 सेंटीमीटर आहे. मुलांचं 60 सेंटीमीटर असतं, पण हे तुमचं 50 सेंटीमीटर असतं. कमी व्हायचं. लक्षात आलं? हे 50 असं कमी होत चालतं. इथं तुम्हाला 15 मार्क आहेत. या लाईनच्या पुढे जर पडले तर 15 मार्क. परंतु राहू द्या. इथं मध्ये पडलं का 3 मार्क कमी पडतात. किती? 3. इथं मध्ये आलं तर मग 2नी कटिंग चालू होती. पहिली जी कटिंग होते जर मागं पडला तर 12 मार्क, नंतर 10, नंतर 8, 6 आणि 4, नंतर बंद. म्हणजे किमान आपला गोळा पुढे पडायला पाहिजे. याच्या पुढं आपल्याला 50 मार्क असतात. 100 मीटरला 15 मार्क. गोळा फेकला 15 मार्क आणि 20 मार्क हे 800 मीटर रनिंगला मुलीला असतात. लक्षात आलं? थांबवा, गोळा तिकडे घ्या. तुमच्या लक्षात आले का कटिंग? बरं. आता हा गोळा फेकते वेळी आपल्याला एकाच हाताने फेकायचा असं. तुम्ही मुलांचं बघितलं असं. आपण जो गोळा इथं आहे त्या किमान आपल्या डोक्याच्या वरती हात निघाला पाहिजे. आपण इथे ऍक्शन घेतो इथे आला पाहिजे. कारण की बरेच जण काय करतात, त्या लाईनकडे पाहतात आणि तो गोळा असा खाली फेकतात. तो आहे लोखंडाचा. कशाचा आहे तो? आपण लोटते वेळी तो जर असा खाली लोटला तर तो येणार पुढे. तेच करताना आपल्याला तो जर वरती लोटला तर तो बऱ्यापैकी पुढे पडतो पुढं. त्याच्यामुळे फेकतेच्या वेळी काय करायचं, तो डोक्याच्या वरती हात काढायचा. पुढे तो गोळा तर फेका इकडे तर सारखा बाजूला. बंद करायचा. सगळ्यांनी मुठ टाका बरं. टाकायची करा सरळ. आधी बोट आधी मोड पाहिजे. मोडपा बोट करा बारीक बघा. आता आताची मुठ बघा. ठीक आहे का? आधीची दिल्ली होती. आता ही फिट करायची. नंतर श्वास बंद करायचा. तेवढं कडक व्हायला पाहिजे. एखाद्या मला तुझ्या मुठ कडक मारायचं. आता मारते मी कसं करेन, असं करेन का? काय होतं आपली बघा सगळी कुठे येते, डेमो करून बघा. एखाद्याच्या कान फाडत मारायचे आपल्याला. का मारताना काय करतो आपण, सगळी पुढे येते आपल्या. आता येते का नाही, इकडनं आता ऑटोमॅटिक बघा त्याचं काहीच काम देत नाही. तशी गोळा फेकते वेळी सगळी ताकद पुढे आली पाहिजे. एका हातात हे गोळा. परत पाय पुढे काढायचं. हेच पास करायचे. हे बघा झाले कसे हाताचं झालं. काय करायचं इथपर्यंत वापरायचं. फायदा गोळ्याला दुसरा श्वास बंद करायचं. बघ यातलं
याला बोट द्या दिले आपण टाकायचं आहे याचा नाश्ता बंद केला आपण इथं आलो की द्या गोळा बघा कुठल्या कुठे निघून जातो पाहिजे मुवमेंट लक्ष द्यायचं लक्ष हे बिंदास